sir, this is for you. Haji, congratulations. This is the certificate. हाजी congratulations sir. इसके अंदर कास्ट स्टिकर भी है. अब आप लोग एशिया बुक ऑफ रिकॉर्ड होल्डर हैं. मेरी कार में मेरा रिकॉर्ड का स्टिकर है. आपके पास एशिया बुक का होना चाहिए. तो आपकी कार के लिए स्टिकर भी ले जाइए. एंड वी हैव बुक्स. उसके बुक में आएगा. इसे हम लोग आज कर देते हैं यहाँ पर. सर सर्जरी मैंने देख ली. मैं भी एकदम नॉर्मल हो गई कि हाँ ये तो ठीक है. शायद हम कर रहे थे. ड्रिल वाली आवाज थी. मेडिकल टर्म्स मुझे नहीं पता कि क्या होते हैं. वो ड्रिलिंग की जो आवाज थी, वेल्डिंग वाली स्मेल थी, वो सारी स्मेल शायद मुझे परेशान कर रही थी. अदरवाइज तो ऐसा कोई माहौल नहीं था कि डायबिटीज को कैसे कवर किया जाए, कैसे प्रिवेंट किया जाए. करके जाइएगा. अब ऐसी टेक्नोलॉजी आ गई है जहाँ पे so that I can start with all the precautionary measures to prevent that disease. ये वाकई इंटरेस्टिंग था. हर कोई जीना तो चाहता ही है, बचना चाहता है. होकर के हम यहाँ पे ऑपरेट कर रहे हैं. मैं तो चाहूंगी कि मैं ऐसे ही वो कल देख करके मुझे पता चल गया. अब डर मेरे फेस में, क्योंकि मुझे देखना है कि कितने पेशेंट्स हैं उनमें सर्जरी होने वाले हैं. उन्होंने वार्ड में देखते ही बनता था. किसी को कोई डर नहीं था. बेझिझक है कि हाँ हमें सर्जरी कराना है, क्योंकि शायद एक अंदर वो सेटिस्फैक्शन होगा, वो खुशी होगी कि अब मैं इसके बाद ठीक होने वाली हूँ, ये वाला हूँ. क्योंकि मेरी कुछ महीनों पहले मेरी मदर का नी ट्रांसप्लांट हुआ था कानपुर के कमाल हॉस्पिटल में, एफोस हॉस्पिटल, जहाँ मैंने उन्हें जिस आफ्टरनून उनकी सर्जरी हुई थी एनेस्थीसिया का कि अब इनको दर्द बहुत होगा. तो ये सब नहीं, हम लोग पेन मैनेजमेंट में बहुत अच्छा काम करते हैं, जो कि सर ने बताया ही. तो सुबह देखे कि आज सुबह से सब वॉकर लेके चलने लगे. तो किसी की भी ऐसी कंडीशन नहीं थी कि ऑपरेशन के बाद वो दर्द. 20 फेब्रुवारी 2025 कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये आम्ही 42 गुडघ्याचे ट्रान्सप्लांट प्रत्यारोपण ऑपरेशन यशस्वीरित्या केलेले आहेत. आणि जगातील एकाच दिवशी एकाच सर्जनने एकाच हॉस्पिटलमध्ये केलेला हा एक विश्वविक्रम झालेला आहे. आणि याच्या अगोदर म्हणजे असं काही ठरवून केलेला विश्वविक्रम नाही आहे. झाला आणि त्याची आम्ही नोंद घेतली. ती नोंद घेण्यासाठी मॅडम स्वतः आलेले आहेत आणि त्यांच्या समोर हा रेकॉर्ड झाला. आणि मॅडमनी त्याची आम्हाला पूर्ण सर्टिफिकेट दिलं आहे. पूर्ण त्याची पडताळणी करून त्याचं सर्टिफिकेट दिलेलं आहे. रुग्ण सगळे रुग्णांचाही धन्यवाद. रुग्ण सगळे आता चांगल्या स्थितीत आहेत. काय त्यातले काही चालायला लागलेले आहेत. 4थ्या-5व्या दिवशी घरी जातात. हे ऑपरेशन करताना आम्ही क्वालिटीवर किंवा पेशंटच्या आरोग्यावर कुठलाही कॉम्प्रोमाइज केलेला नाही आहे. सर्व स्टँडर्ड जागतिक स्टँडर्ड प्रोटोकॉल फॉलो करून ऑपरेशन केलेलं आहे. आणि याच्यात एकही कॉम्प्लिकेशन कुठलंही झालेलं नाही आहे. सर्व 42च्या 42 शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आहेत. सगळे पेशंट कुठलेही कॉम्प्लिकेशन नाही आहेत. यातल्या 11 पेशंटचे आम्ही 2 गुडघे केले आणि 20 पेशंटचे 1 गुडघे केले. असे टोटल 42 गुडघ्यांचे ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन एकदम नाममात्र खर्चामध्ये हे केलेले आहेत. थँक्यू. 13 तास लागले सर. सकाळी 7ला सुरू केलं होतं. 8-9च्या आसपास 13-13.5 तास लागले. काय क्रिटिकल काय कोणाला बोलायला लागलं, काय लागलं? पेशंट्स कसे सगळे 60-70च्या वरचे होते पेशंट्स. तर युजली कुणाला ब्लड प्रेशर, कुणाला डायबेटीज असे बऱ्याच पेशंटला होतं. आम्ही 2 दिवस आधी ॲडमिट करून सगळ्यांना ट्रीटमेंट दिली आणि मगच ऑपरेशन केलं. कोणाचं हिमोग्लोबिन कमी होतं,
वो सब इम्प्रूवमेंट वो सब पेशेंट औरंगाबाद के थे क्या औरंगाबाद नहीं के बाहर नहीं, पूरे पूरे महाराष्ट्र के पेशेंट है, लोकल भी कुछ है लेकिन सेंट्रल महाराष्ट्र, मराठवाडा, आउटसाइड ज़्यादा है. सर स्कीममध्ये बसवलेत का नाही, हे ऑपरेशन स्कीममध्ये नाही आहे सर, स्कीमच्या व्यतिरिक्त केले आपण हे. सर पुढचं मिनिमम किती आहे? खर्च 1.5 ते 2 लाख येतो, पण याला बजाज हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे याला हेल्प करण्यात आली पेशंट. सर वॅक पेनवर ज्यावेळेस सेम ऑपरेशन होतं सर, हे सेमच ऑपरेशन. थँक्यू सर काय नागरिकांना काय मेसेज देणार या ऑपरेशनमध्ये? की म्हणजे नागरिकांना हे की आर्थरायटिस मुळं तुम्ही चालणं बंद झालं असेल, तुम्ही वेदना सहन करू नका आणि परत एकदा तुम्ही लाईफ नॉर्मल जगू शकता. ऑपरेशन 20 वर्षापूर्वी असं वाटायचं की ऑपरेशन खूप मोठं आहे, रिस्क आहे, याच्यामध्ये पुण्याला जावं लागतंय, मुंबईला जावं लागतंय, तर असं कुठंही जायची गरज नाही. औरंगाबादमध्ये बजाज हॉस्पिटलमध्ये सर्व काही आपल्याकडे फॅसिलिटीज आहेत, सुविधा आहेत. तर या ऑपरेशनबद्दल बेसिक आमचा पर्पज होता कि इसमें का डर पेशेंट का निकालना है कि ये ऑपरेशन इतने इफिशियंटली हो सकता है, इतने ज़्यादा हो सकते हैं. तो पेशंटच्या मनातली एक भीती आम्हाला काढायची होती की ऑपरेशन औरंगाबादला होतं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात होतं आहे, इतक्या वर्षापासून होतं आहे. तर अवेअरनेस, बेसिकली अवेअरनेस वाढवण्यासाठी आम्ही हा इव्हेंट केलेला आहे. ओके, कल 23 को यहाँ पे कमल नयन बजाज हॉस्पिटल में एक बहुत ही बड़ा अटेम्प्ट हुआ है और द टाइटल ऑफ द इवेंट इज मैक्सिमम नी जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीज इन अ डे. तो मैं सुबह 5 बजे से 5:15 बजे सिंगल सर्जन. हाँ, बाय अ सिंगल सर्जन में ऐड करने वाली थी अभी थोड़ी देर में. तो कल सुबह मैं 5:15 बजे से यहाँ पे थी और जब मैं सबसे मिल रही थी तो उसके बाद मेरी सर से फर्नांडिस सर से मुलाकात के बाद मुलाकात में मेरा इंटरेस्ट था कि मैं जो सर्जन है उनसे मिलूँ. तो मैं डॉक्टर सलपुरे सर से मिली यहाँ पे और सारी की सारी सर्जरीज performing maximum number of knee joint surgeries by a single surgeon in 13.5 hours. तो और नंबर ऑफ सर्जरीज आर 42 और सर्जन हमारे साथ ही हैं डॉक्टर सलपुरे सर और जो मेंटोर है वो भी हमारे साथ हैं फर्नांडिस सर. थैंक यू. Throughout working like almost 14 hours, so we all are thankful to him for this, and we wish that he continues to make more patient pain free, and he continues to work more for the patient benefit. Non-stop their work in the interest of the patients and to achieve this wonderful thing. खड़े रहिए, हाथ हटाओ, खड़े रहिए. हाँ, यस.